नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज नवीन दिवस, नवीन विषय, आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा। आज आपल्या चर्चा म्हणजे आपल्या चर्चेचा विषय असतो की इंदापूर तालुका विधानसभा मतदारसंघ, तसंच महाराष्ट्रातला कुठला तरी एक विधानसभा मतदारसंघ। आज देखील इंदापूर विधानसभा मतदारसंघावरतीच आज आपली चर्चा आहे। आपण इंदापूर तालुक्यामध्ये पाहिलेलं आहे की तिरंगी निवडणूक ही अटळ झालेली आहे। या तिरंगी निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे आणि प्रवीण माने यांच्या उमेदवारीमुळं जे दोन्ही प्रस्थापित आजी माजी आमदार आहेत, या आमदारांची मात्र चिंता चांगलीच वाढलेली आहे। त्यातच जे काय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट याच्यातले काय बंडखोर नेते होते, म्हणजे त्यापैकी आप्पासाहेब जगदाळे, भरत शेठ शहा आणि बंडू तात्या वाघ, आणि त्याचबरोबर त्यांच्या सोबत असलेले इंदापूर मार्केट कमिटीचे जे सभापती आहेत, चेअरमन, ते आणि त्यांच्याबरोबर अजून जे काय त्यांच्या सोबत असलेले जे काही नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, हे काय करतील याची मात्र उत्सुकता इंदापूर तालुक्याला लागून राहिलेली आहे। तर हे ज्यांना पाठिंबा देतील त्यांचं पारडं मात्र जड होईल असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय। की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं की पाठिंबा कुणाला देतील, आणि आपण जे काही व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओची मात्र सत्यता ही 99% ते सत्य असतं। म्हणजे अर्धा टक्का 1% सुद्धा सोडायची गरज नाही, जवळपास 100% खरं होतं। आपण हर्षवर्धन पाटील हे तुतारीमध्ये प्रवेश करतील हे सांगितलं होतं, तर ते तसंच झालं। इंदापूर तालुक्यामध्ये तिरंगी निवडणूक होईल हे सांगितलं होतं, ते देखील तसंच झालेलं आहे। आणि आपण हे जे बंडखोर नेते आहेत हे कुणाला पाठिंबा देतील हे देखील सांगितलेले, ते देखील वास्तव्य सत्य परिस्थितीवरती आलेलं आहे। परंतु हे जे काही नेते आहेत, म्हणजे आप्पासाहेब जगदाळे असतील, भरत शेठ शहा, बंडू तात्या वाघ, किंवा मार्केट कमिटीचे जे सभापती आहेत, चेअरमन, हे काय असतील, किंवा अजून काही नेते, हे आप्पासाहेब जगदाळे यांचा चांगला मोठा ग्रुप आहे। तर हा गट ज्यांना पाठिंबा देईल त्याचं पारडं जड होईल। आता काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। आप्पासाहेब जगदाळे यांचं असं मत होतं, म्हणजे ह्या सगळ्या ग्रुपचं, की पद्माताई पाटील यांना उमेदवारी देण्यात यावी। पद्माताई पाटील यांच्यावरती अन्याय झालेला आहे। हर्षवर्धन पाटील जे आज रोजी आहेत ते शंकरराव बाजीराव पाटील यांच्यामुळेच आहेत, आणि त्यांचीच कन्या पद्माताई भोसले यांच्यावरती फार मोठा असा अन्याय झालेला आहे। शंकरराव भाऊंचा जे इंदापूर सहकारी साखर कारखाना आहे त्याचं नाव बदलून आता कर्मयोगी सहकारी साखर कारखाना झालेला आहे इंदापूरचा। त्याचबरोबर नारायणदास रामदास जे हायस्कूल आहे हे देखील शंकरराव बाजीराव पाटील यांचं आहे। त्यामुळे या दोन्ही संस्थांवरती पद्माताई पाटील यांना चेअरमन करायला पाहिजे होतं, ते करण्यात आलं नाही असं आप्पासाहेब जगदाळे, भरत शहा आणि बंडू तात्या वाघ, त्याचबरोबर ह्यांच्याबरोबर जे काही नेते आणि कार्यकर्ते या सर्वांचं मत आहे। परंतु त्यांना चेअरमन केलं नाही, आणि पद्माताई भोसले यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी प्रामुख्याने मागणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत यांच्याकडे केली। त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील त्यांनी तीच मागणी केली, आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देखील तीच मागणी केली। परंतु काल पद्माताई भोसले यांचा उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही। त्यामुळं आता हे नेते काय करतील हे मात्र परिस्थिती सध्याची आहे। त्यांच्याकडं, या नेत्यांकडं कालच हर्षवर्धन पाटील गटाचे अनेक नेते येऊन भेटून गेले की आम्हाला पाठिंबा द्या। दत्तात्रय भरणे यांचे देखील बरेच नेते मंडळी, तालुका स्तरावरचे कार्यकर्ते त्यांना येऊन भेटून गेले, आम्हाला पाठिंबा द्या। अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांचा देखील त्यांच्याशी संपर्क झाला, यांनी देखील सांगितलं की आम्हाला पाठिंबा द्या। परंतु हे जे नेते एकत्र आहेत यांनी देखील अजून ठरवलेलं नाही की पाठिंबा कुणाला द्यायचा। परंतु हे जे नेते आहेत, बंडू तात्या वाघ असतील, किंवा आप्पासाहेब जगदाळे, किंवा भरत शेठ शहा, किंवा मार्केट कमिटीचे सभापती, किंवा अजून कोणी असतील, यांच्यामध्ये देखील पाठिंबा कुणाला द्यायचा यावरून मिसअंडरस्टँडिंग झालंय का असं देखील म्हणता येईल आपल्याला। यातल्या काही नेत्यांना वाटतंय की प्रवीण माने यांना पाठिंबा देऊ, काही जणांना वाटतंय की
दत्ता मामा भरणे यांना पाठिंबा देऊ. म्हणजे अजित पवार जे आहेत, अजित पवार गट हा स्ट्रॉंग आहे. अजित पवार आपल्याला सहकार्य करू शकतात, अजित पवार आपल्याला मदत करू शकतात, त्यामुळे आपण त्यांना पाठिंबा देऊ. आणि काही जणांना असं वाटतंय की हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देऊ. पण हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देत असताना या सर्वांचं मत असं येतंय की आपण जर हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला आणि हर्षवर्धन पाटील जर निवडून आले तर हर्षवर्धन पाटील उद्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री देखील होतील. परंतु मंत्री होण्याच्या अगोदर हर्षवर्धन पाटील यांना जर भेटायचं म्हणलं आपल्याला तर मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या आधी तालुका अध्यक्षाची सही घ्यावा लागेल. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांची सही घ्यावा लागेल. त्यानंतर अंकिता पाटील यांची सही घ्यावा लागेल आणि नंतर हर्षवर्धनला भेटावं लागेल. अशी परिस्थिती आपली होईल. म्हणून हे सर्व मिळून हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा देण्याबाबत अनुकूल नाहीत असं एकंदरीत वाटतंय. परंतु राजकारण आहे, निवडणुकीमध्ये काही घडू शकतं. जसं या बंडखोर नेत्यांमध्ये म्हणजे ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा लोकसभेला प्रचार केला, पवार साहेबांना जवळपास 27 ते 28 हजाराचं लीड मिळवून दिलं सुप्रिया सुळेंना, तेच नेते आज पक्षातून बाहेर पडले. हर्षवर्धन पाटील यांनी प्रवेश केल्यामुळे हर्षवर्धन पाटलाच्या प्रवेशाला नाराज होऊन हेच बाहेर पडले. आणि आज याच लोकांना पत्रकार परिषद घ्यावी लागते आणि पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडावी लागते. ही परिस्थिती इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु यांच्या पाठीमागं जे पण काय मतदान आहे हे मतदान मात्र निर्णायक आहे आणि निर्णायक असल्या कारणाने सगळ्या पक्षाच्या लोकांनी यांना संपर्क करायला कालपासून सुरुवात केली आहे. काही जणांना वाटत होतं की आप्पासाहेब जगदाळे हे उमेदवारी अर्ज दाखल करतील, परंतु आप्पासाहेब जगदाळे हे आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले. आप्पासाहेब जगदाळे यांच्या बरोबर जे काही सगळे सहकारी आहेत ते सगळेच आपल्या भूमिकेवरती ठाम राहिले की आम्हाला उमेदवारी अर्ज दाखल करायचा नाही, तर आम्हाला पद्माताई भोसले यांना न्याय द्यायचा. पद्माताईंवर जो अन्याय झालाय, पद्माताईंना उमेदवारी तुम्ही द्या, आम्ही त्यांचं समर्थन करू, आम्ही त्यांना पाठबळ देऊ, असं हे सगळ्या नेत्यांचं म्हणणं होतं. परंतु ते कालपर्यंत काय ते यशस्वी झालेलं नाही. आणि हे जे नेते आहेत यांच्यामध्ये देखील पाठिंबा कुणाला द्यायचा याच्यावरून सुसंवाद असा आहे. म्हणजे कुणाला द्यायचा, काहीच म्हणणं इकडं काहीच म्हणणं तिकडं असं आहे. त्याच्यामुळं आपल्याला येणाऱ्या काही दिवसातच कळेल की हा पाठिंबा कोणाला दिला जाईल. परंतु एकंदरीत चित्र असं दिसतंय की काहींच्या मते हर्षवर्धन, काहींच्या मते दत्ता मामा भरणे आणि काहींच्या मते प्रवीण माने. आणि यांचा जर पाठिंबा ज्या उमेदवाराला मिळेल त्याचं पारडं थोड्याफार प्रमाणामध्ये जड होईल. आज एवढंच. कॅमेरामन अनिकेत समी, भीमराव कडाळे पाटील, BKB मराठी, इंदापूर, पुणे.